पवनराजे निंबाळकर हत्ये प्रकरण आणि या प्रकरणी आज निकाल आहे। तब्बल 20 वर्षांनंतर प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे। काय नेमकं हे प्रकरण आहे समजून घेऊया आपण। पवनराजे निंबाळकर हत्ये प्रकरणी आज निकाल आहे। जून 2006 ला कळंबोली परिसरात पवनराजे निंबाळकरांची हत्या करण्यात आली होती। हत्ये प्रकरणात 6 जून 2009 ला माजी गृहमंत्री पद्मसिंग पाटलांना सीबीआयने अटक केली होती। पद्मसिंग पाटलांसह 9 जणांविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं होतं। 25 लाख घेऊन 16 महिने कट रचून हत्येची रेकी करण्यात आल्याचं सीबीआयने आरोपपत्रात म्हटलंय। या प्रकरणात पद्मसिंग पाटील, पारसमल, जैन बादला, शूटर दिनेश तिवारी यांचा समावेश आहे। मोहन शुक्ला, सतीश मंदाडे, शूटर पिंटू सिंग, बसपाचे कैलास यादव यांच्यासह एकूण 9 जणांचा समावेश आहे। या प्रकरणी तब्बल 20 वर्षांनी निकाल आज लागणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया। थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, खरं तर 2006 ला हे सगळं प्रकरण फार गाजलेलं होतं। तब्बल 20 वर्षांनंतर आता या प्रकरणी आज निकाल आहे। निश्चित लागवी कारण महाराष्ट्राच्या राजकारणामधला हा सर्वात मोठा धडा मानला जात होता, कारण एकूणच पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर जे चुलत बंधू मानले जायचे आणि एकंदरीतच तेरणा सहकारी कारखान्यामध्ये झालेला आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असेल, त्यावरून दोघांमध्ये झालेलं टोकाचं वितुष्ट असेल आणि नंतर हे दोनही चुलत बंधू एकमेकांविरोधात आपल्याला निवडणुकीच्या रिंगणात देखील उभे ठाकलेले पाहायला मिळालेलं होतं। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पद्मसिंह पाटील उभे होते, तर दुसरीकडे पवनराजे निंबाळकरांना अपक्ष उभे असताना शिवसेनेने पाठिंबा दिलेला होता। जरी पद्मसिंह पाटलांचा त्यावेळी विजय झाला, सलग विजय झालेला होता, मात्र त्यांचं मंत्रीपद हुकलेलं होतं आणि त्यासाठी कुठेतरी खतखत होती ती पवनराजे निंबाळकरांविरोधात ते व्यक्त करत होते। मात्र यानंतर झालेल्या या खुनामध्ये ज्या 2 जणांनी एकंदरीत सुपारी घेऊन गोळ्या झाडलेल्या होत्या पवनराजे निंबाळकरांवरती, मात्र या आरोपांची दखल पोलिसांकडून योग्य घेतली जात नाही, म्हणून पवनराजे निंबाळकरांच्या कुटुंबियाने सीबीआय चौकशीची मागणी केली आणि 2 वर्षानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे आल्याने 3ऱ्या वर्षी या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने अटक देखील केलेली होती आणि म्हणूनच हा जो वाद आहे, जे प्रकरण आहे ते अधिक चर्चेमध्ये आलेलं होतं। सध्या जरी आता आपण पाहत आहोत की ओमराजे निंबाळकरांनी राजकीय बदला याचा घेतला। 2019 मध्ये त्यांनी लोकसभेमध्ये पद्मसिंह पाटलांचा पराभव देखील केला, मात्र या खटल्याकडे विशेष करून त्यांचं लक्ष होतं आणि अखेर 20 वर्षानंतर या खटल्याचा निकाल आता लागत आहे। त्यामुळे पद्मसिंह पाटील यांच्या वकिलांकडून जरी ते निर्दोष असल्याचा दावा केला जात असला तरी कोर्ट या संदर्भात त्यांची निर्दोष मुक्तता करतंय की त्यांना दोषी ठरवतं, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल। अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।